आज या ठिकाणी मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची इच्छा होती। मोठ्या मालकांचं दुःखद निधन कोविडमध्ये झालं। त्यांच्या अंत्येष्टीला आपण उपस्थित राहू शकलो नाही। त्यांच्याकरता आपण काही करू शकलो नाही ही खंत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना होती आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी ही भावना व्यक्त केली की मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा। तो पुतळा आज उभा राहत असताना आदरणीय मोठ्या मालकांसारखंच ज्यांचं चारित्र्य आहे, राजकीय आयुष्य ज्यांचं संघर्षाने भरलेलं आहे, मानापेक्षा अपमान पचवून आज देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये काम करतायत। मालकांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी याच्यापेक्षा दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही आणि ही सगळी आपल्या सर्वांची भावना होती। म्हणून देवाभाऊंना आम्ही विनंती केली। जवळजवळ 2 महिने अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आज देवाभाऊंनी या ठिकाणी मला 12 तारखेला फोन केला आणि सांगितले की 15 तारखेला मी येतोय। 2च दिवसामध्ये साहेब आम्ही कुणालाही निमंत्रण देऊ शकलो नाही, पण एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलाय। हे मोठ्या मालकांवरती असलेलं आपलं प्रेम, यामुळेच हे शक्य झालेलं आहे। 2012 नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय परिचारक साहेबांनी आम्हा सगळ्या सहकार्यांना सांगितलं की आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करावं, तालुक्यात काम करावं। आणि आज 12-13 वर्ष झाली। मोठे मालक असताना किंवा मोठ्या मालकानंतर सुद्धा गेल्या 5 वर्षांमध्ये आदरणीय देवाभाऊंनी आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग देवाभाऊ पहाडासारखे उभा राहिले। त्यामुळे आज आपल्याकडे सत्ता असेल नसेल, पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या पाठीमागे उभा असल्यामुळं सत्तेत नसताना सुद्धा आज कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद आम्हाला या ठिकाणी देवाभाऊ आपल्यामुळे